नमस्कार मित्रांनो, कशात सगळे तयार? पायथनच्या या मास्टर सीरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि यार जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण पायथनची एक मास्टर सीरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपण लेक्चर नंबर 1 केलेलं होतं, ज्यामध्ये मी तुम्हाला शिकवलं की तुम्ही पायथनचे बेसिक कोड कशा पद्धतीने रन करू शकतात आणि इन्स्टॉलेशन करू शकता तुमच्या विंडोज लॅपटॉपमध्ये. तर ज्यांनी पण इन्स्टॉलेशन व्हिडिओ नसेल बघितली जाऊन बघा, आणि ज्याला इन्स्टॉलेशन येत असेल किंवा केलेलं असेल तर हे लेक्चर नंबर 2 असणार आहे आपलं, आणि इथून तुम्ही कंटिन्यू करू शकतात. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण थोडंफार काही एक्स्ट्रा प्रोग्राम्स करण्याचा प्रयत्न करूया, जसं की असेल स्टुडंट पर्सेंटेज कॅल्क्युलेशन, एरिया कॅल्क्युलेशन असेल, ॲडिशन सबट्रॅक्शन. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये तर बघितलंच होतं, पण एक अजून 2-4 मेथड्स आपण या ठिकाणी बघणार आहोत या लेक्चरमध्ये. ओके, म्हणजे एक एक्स्ट्रा प्रोग्राम्स आपण लेक्चर नंबर 2 मध्ये बघणार आहोत, आणि जे येणारे पुढचे लेक्चर असतील त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे ऑपरेशन्स परफॉर्म आपण त्याच्यामध्ये करणार आहोत. ओके, तर चला आपण सुरू करूया लेक्चर नंबर 2 ला. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण एक बेसिक प्रोग्राम्स केले होते, तर आज आपण एक नवीन फाईल क्रिएट करणार. तर इथं आपण फाईलला आपण नाव देणार, जसं की बघा आपण जो प्रोग्राम आपण करतोय, मी आधीच सांगितलं होतं की आपण वेगवेगळे प्रोग्राम स्टोअर करायला आपण फोल्डर्स क्रिएट करणार आहे. जसं की बेसिक प्रोग्राम असणार, बेसिक प्रोग्राम्समध्ये आपण काही 10-15 बेसिक प्रोग्राम्स परफॉर्म करणार. त्यानंतर आपण ई फिल्स बघणार, तर ई फिल्स त्याच्यामध्ये त्याचं फोल्डर आपण क्रिएट करणार. तर सुरुवातीला आपण या ठिकाणी एक फाईल क्रिएट करू, ज्यामध्ये मी फाइंड करणार आहे स्टुडंट पर्सेंटेज. तर मग इथं मी नाव देतो स्टुडंट पर्सेंटेज, PER, एक थोडा PER. ओके, पर्सेंटेज डॉट PY. अशा पद्धतीने मी एक नाव प्रोव्हाइड करेल. इथे मला तो प्रोग्राम आता राईट करायचा आहे. तर बघा स्टुडंट पर्सेंटेज कसा कॅल्क्युलेट होतो, एक एक्झाम्पल देतो. ज्याला पण नसेल, ज्यांनी कॅल्क्युलेशन नसेल केलेली, तर बघा नॉर्मली 5 सब्जेक्ट आपण कन्सिडर करूया, आणि प्रत्येक सब्जेक्ट हा 100 मार्क्सचा असेल. तर मग डिवाइड बाय काय असणार की 5 मल्टिप्लाय बाय आपण एक इथं 500 अशा पद्धतीने, म्हणजे आउट ऑफ 500 स्टुडंटला मार्क्स पडतात. मल्टिप्लाय बाय असतात 100. ओके, जेवढे मार्क्स पडले त्याच्यानुसार कॅल्क्युलेशन झाल्यानंतर आपल्याला आउट ऑफ 100 पर्सेंटेज डिसाईड होतात. आणि 500 पेक्षा 500 पैकी किती मार्क्स स्टुडंटला पडलेत, तर ते आपण वरती देतो. फॉर एक्झाम्पल स्टुडंटला पडलेत 430. देन मग इथं कॅल्क्युलेशन कसं होणार की 0 कट होईल, याचा पण 0 कट होईल. ओके, आणि देन आपण 5 1 5, इथं आपण कॅल्क्युलेशन करणार. 4 8 40. देन खाली 43 मायनस किती उरलेत, तर 3. आणि इथं येणार ओके 5 6 30. ओके, तर मग स्टुडंटला पर्सेंटेज किती पडले, 86. तर अशा पद्धतीने आपण इथे पर्सेंटेज कॅल्क्युलेट करतो. बट पायथनमध्ये म्हणजे कॉम्प्युटरमध्ये आपण अपॉनची व्हॅल्यू म्हणजे 1/2 मल्टिप्लाय बाय 100 असं आपण लिहू शकत नाही. तर त्याला आपण कन्व्हर्जन केलेलं आहे नंबर ऑफ सब्जेक्ट्समध्ये. तर ते बघूया आपण कशा पद्धतीने करतो. मग आपल्याला करावं काय लागेल की आपल्याला 5 सब्जेक्ट घ्यायचे, प्रत्येक सब्जेक्टला आपण आउट ऑफ 100 मार्क्स एंटर करणार आहे. त्याला मी क्लोज करतो इथे. देन आपण काय करणार की काही सब्जेक्टचे मार्क्स इथं डिफाईन करायचे. फॉर एक्झाम्पल मी मराठी असे व्हेरिएबल्स क्रिएट करतो, जे आपण लास्ट व्हिडिओमध्ये बोललो होतो. व्हेरिएबल्स काय असतात की जसं समजा आपण अल्जेब्रा मॅथमॅटिक्समध्ये आपण करत होतो, x इज इक्वल टू 10, y इज इक्वल टू 40 किंवा 40. ओके, तर मग सेम, तर मी यालाच आपण काय म्हणतो व्हेरिएबल. जे एक्स आणि वाय जे असतात ते आपले व्हेरिएबल असतात. सो मी काय करणार, एक्स वाय घेणार आणि मला सब्जेक्टची नावं घेणार. तर मी घेणार मराठी. ओके, इज इक्वल टू त्याला आउट ऑफ 100 मार्क्स प्रोव्हाइड करायचे. फॉर एक्झाम्पल 80. देन इंग्लिश इक्वल टू 70. नंतर हिस्ट्री. ओके, इक्वल टू 67. देन जिओग्राफी इक्वल टू फॉर एक्झाम्पल मला पडले 68. आणि मॅथमॅटिक्स त्याला पडले समजा 75. असे मी 5 सब्जेक्ट घेतले आणि त्यांना मी प्रिफाईन मार्क्स पण प्रोव्हाइड करून दिले. मी एक टायटल प्रोव्हाइड करतो की हा जो प्रोग्राम आपण करतोय तो नेमका आहे का. ओके, मग इथं मी देतो स्टुडंट पर्सेंटेज. आपण असं म्हणू कॅल्क्युलेट द स्टुडंट पर्सेंटेज. ओके, 2 टाईपचे प्रोग्राम असतात, एक असतो युजर डिफाईन, एक असतो प्रीडिफाईन. आपण जो हा प्रोग्राम करतोय तो आपला आहे प्रीडिफाईन. प्रीडिफाईन मीन्स की आपण जे मार्क्स इथं दिलेले आहेत ते इज इक्वल टू देऊन व्हॅल्यू इथंच आपण प्रोव्हाइड केलेली आहे. याला म्हणतो आपण प्रीडिफाईन, म्हणजे व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. एक असतो युजर डिफाईन. युजर डिफाईन कसा करायचा ते पण आपण या प्रोग्राममध्ये या लेक्चरमध्ये बघूया. की जिथं मार्क्स आपल्याला माहिती नाही आहे, म्हणजे मॅथमॅटिक्सची माहिती नाही तर 75 दिलाय, बट आपल्याला ते मार्क्स माहिती नाही, आपण युजरकडनं एंटर करणार, त्यानुसार आपल्याला पर्सेंटेज कॅल्क्युलेट करून भेटतील.
तर तो आपला युजर डिफाईन असतो. देन आता काय करणार की एक टोटल नावाचे व्हेरिएबल क्रिएट करणार. ओके, त्याच्यामध्ये काय करणार की जेवढे पण मार्क्स आपल्याकडे आहेत सगळ्यांची ॲडिशन करणार. ॲडिशनमध्ये 80 प्लस 70 असं नाही करायचं. इथं काय करणार, व्हेरिएबलची नावं घेणार. मग व्हेरिएबल आहे आपल्याकडं मराठी प्लस मॅथ प्लस इंग्लिश. मागे पुढे व्हेरिएबल घेतले चालतात कारण ॲडिशन तर सेमच येणार आहे. जिओग्राफी प्लस हिस्ट्री. ओके, असे 5 सब्जेक्ट मी इथं सगळे घेतले. ओके, सेम सब्जेक्ट डबल रिपीट नका करू, आपलं आन्सर चुकू शकतं. ओके, देन खाली येणार एक व्हेरिएबल अगेन क्रिएट करतो नवीन, जो माझा पर्सेंटेज स्टोअर करेल. पर्सेंटेज पूर्ण स्पेलिंग घेऊ शकतो किंवा PER शॉर्ट फॉर्म जरी घेतलं तरी चालेल. पर्सेंटेज इज इक्वल टू जी आपली टोटल आली आहे त्याला डिवाइड बाय नंबर ऑफ सब्जेक्ट किती आहे 5, आणि पर्सेंटेज आपल्याला पॉईंटमध्ये हवे तर मग 5.0 आपण अशा पद्धतीने देतो. 0.5 नाही देणार, 5.0. 5.0 हा फिक्स आहे का, तर तसं नाही आहे. बघा मी 5 सब्जेक्ट घेतलेत ना, मराठी इंग्लिश हिस्ट्री जिओग्राफी मॅथ, टोटल 5 सब्जेक्ट आहे. दॅट्स वाय आय एम युझिंग हिअर 5. ओके, इन केस जर तुम्ही 3 सब्जेक्ट घेणार तर इथं 3.0 घेणार. ओके, नंबर ऑफ सब्जेक्ट. तर असं कन्व्हर्जन केलं कारण अपॉनची व्हॅल्यू आपण कम्प्युटरमध्ये लिहू शकत नाही, त्याच वाय आपण अशा पद्धतीने राईट करतो. मग आता इथे आपल्याला पर्सेंटेज पण कॅल्क्युलेट झाला, तो जस्ट खाली प्रिंट करायणार. ओके, प्रिंट इन ब्रॅकेट डबल कोट घेणार, इथं टाकणार द पर्सेंटेज ऑफ स्टुडंट इज कोलन, आणि इथे बाहेर कॉमा देऊन पर्सेंटेजचा आपला व्हेरिएबल. ओके, अशा पद्धतीने. किंवा एक दुसरी लाईन सुद्धा आहे ज्याला आपण फॉर्मॅटिंग लाईन म्हणतो. इन केस इथं डबल कोटमध्ये जर समजा तुम्हाला टोटल जर का प्रिंट करायची की टोटल तुमचे किती आलेत, ओके, सगळ्यांची ॲडिशन किती आहे, तर ती पण करू शकतो आपण. इथं प्रिंट द टोटल ऑफ ऑल सब्जेक्ट्स इज. मग इथं घेणार आपण टोटल नावाचा व्हेरिएबल. बट आता जर मी असं लिहिणार, बघा ही पण एक मेथड आहे डेटा प्रिंट करण्याकरता, व्हॅल्यू प्रिंट करायची असेल तर, की कॉमा देऊन व्हेरिएबलचं नाव लिहिणार तरी आउटपुट येईल. बट जर का इथं तुम्ही बघाल तर हे ॲज इट इज प्रिंट होऊन जाईल. बघा आपण जर याला रन करणार तर मला आन्सर काय भेटतंय की मला पर्सेंटेजेस तर भेटत आहे, बट टोटल मला आउटपुटला भेटत नाहीये. कारण टोटलची व्हॅल्यू जर मला प्रिंट करायची असेल तर मला काय करावं लागेल, इथे कॉमा घ्यावा, इथे डबल कोट आणि इथे कॉमा मला घ्यावा लागेल, तर तो मला आउटपुटला असं आन्सर दाखवेल. ओके, आला आन्सर इथं बघू शकतात. 360 आपलं टोटल आले आणि 70.0 हा आपला पर्सेंटेज आला. अजून एक मेथड आहे ज्याला आपण फॉर्मॅटिंग लाईन म्हणतो. फॉर्मॅटिंग लाईनमध्ये आपण काय करतो की प्रिंट एफ, इथं आपण एफ घेणार. डबल कोट एफ मीन्स फॉर्मॅट असतो. ओके, की आपण एक डेटा प्रिंट करण्याचा फॉर्मॅट चेंज करतो, की डबल कोटच्या बाहेर आपण कोणताही डेटा लिहिणार नाही. इथं बघा डबल कोटच्या बाहेर आपल्याला व्हेरिएबल लिहावा लागतोय तरच आपल्याला आउटपुट प्रिंट होतोय, पण इथं तसं नाही करू शकत आपण. जर का फॉर्मॅटिंग करू शकतो तर दोघांपैकी कोणतीही आपण एक लाईन प्रेफर करू शकतो. असं नाही की फर्स्ट लाईनच आपण यूज करू शकतो. ओके, इट डझंट मॅटर. मग असा म्हणू शकतो आपण की द पर्सेंटेजेस प्रिंट करू. पर्सेंटेज इज, इथं कोलन आणि इथं पर्सेंटेजचा व्हेरिएबल. बट जर का ही व्हॅल्यू असेल, ओके, देन मग याला आपण एक कर्ली ब्रॅकेटमध्ये प्रोव्हाइड करतो, कर्ली ब्रॅकेट त्याला प्रोव्हाइड करतो. मग आता बघा डबल कोटच्या आत म्हणजे सगळा डेटा आहे. आता काय होईल, द पर्सेंटेज इज हे प्रिंट होईल, कोलन प्रिंट होईल, आणि या ठिकाणी त्याचा जी काही व्हॅल्यू असेल ती इथं आउटपुटला प्रिंट होईल. आणि देन हा एफ लावलाय म्हणून ते अशा पद्धतीने दिसतोय. ओके, आता बघा मी एफ काढतो. ओके, कलर चेंज झाला म्हणजे व्हेरिएबल त्याला भेटत नाहीये. व्हाईट कलरमध्ये आपला व्हेरिएबल इथं येतोय. कलर मॅटर नाही करत. जर का आता मी ऍक्च्युली VS कोडमध्ये एक थीम इन्स्टॉल केली आहे म्हणून ते अशा पद्धतीने कलर दिसत आहे. बाकी जर का तुम्ही VS कोडची डिफॉल्ट थीम यूज करताय तर त्याच्यामध्ये तुम्हाला कलर डिफरंट बघू शकतात तुम्ही. ओके, मग मी इथं माझे जे व्हेरिएबल आहे ते व्हाईट कलरमध्ये दिसत आहे. मी एफ लावणार, देन माझा व्हेरिएबल इथं आता ऍक्टिव्हेट होईल. ओके, मग याला परत मी रन करतो प्रोग्रामला. बघा आली व्हॅल्यू. तर अशा 2 मेथड्स आहे आपल्याकडं, तर ते आपण करू शकतो. फॉर एक्झाम्पल समजा मी एक बेसिक घेतो की ज्या ठिकाणी मला ॲडिशन प्रिंट करायची आहे. ॲडिशन ऑफ नंबर 1 अँड नंबर 2 इज नंबर 3 अशा पद्धतीने. मग आपण असं करू शकतो, समजा N1 आहे माझ्याकडे, त्याला व्हॅल्यू आहे 20, N2 आहे त्याला व्हॅल्यू आहे 40. आता मला N3 पाहिजे इज इक्वल टू, तर मी N1 प्लस N2 असं करेल तर मला N3 भेटेल. राईट, मग आता मी प्रिंट करणार फॉर्मॅटिंग लाईनच्या मदतीने. एफ घेणार, डबल कोट, द ॲडिशन ऑफ N1 अँड N2 इज N3. आता बघा हे N1 आणि N2, समजा मला हा रन नाही करायचा, जो मी काय करणार याला कमेंटमध्ये लिहिणार, मला फक्त हा आउटपुटला हवा आहे, तर मी रन करतो याला.
मला काय भेटतंय, द ॲडिशन ऑफ N1 अँड N2 इज N3 ॲज इट इज भेटतोय. आता मला व्हॅल्यू प्रिंट करायची, तर मी काय करणार, N1ला व्हेरिएबलला ब्रॅकेट देणार, कर्ली ब्रॅकेट, N2ला पण कर्ली ब्रॅकेट, N3ला पण कर्ली ब्रॅकेट, बट इथं F लावणं गरजेचं आहे. म्हणून त्यानंतरच प्रोग्राम काय करेल, इकडच्या व्हॅल्यू इथं पुट करेल. आता मी रन करेल, तर इथं बघा आले बरोबर व्हॅल्यू, द ॲडिशन ऑफ 20 अँड 40 इज 60. सो ही एक मेथड आहे आपल्याला डेटा प्रिंट करण्याकरिता. तर दोघांपैकी कोणती मेथड तुम्ही यूज करू शकतात. आता एक तुम्हाला ह्या प्रोग्रामचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तोही तुम्ही काढून घ्या, म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस करू शकतात. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला काही क्वेश्चन्स दिलेले आहेत, ते तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात. ओके, म्हणजे त्याची प्रॅक्टिस तुम्ही राहू द्या. अजून एक प्रोग्राम करूया आपण, ज्यामध्ये आता मला याची गरज नाही, सो मी काय करणार, याला रिमूव्ह करतो. आता मी काय करतो, एक एरिया कॅल्क्युलेशनचा प्रोग्राम करू आपण. ओके, मी इथं नाव लिहिणार एरिया ऑफ सर्कल. कधी पण फाईलचा नेम प्रोव्हाइड करताना स्पेस देऊ नका. ओके, त्याच्याने प्रॉब्लेम खूप येतात. मग एरिया ऑफ सर्कल असं मी एक नाव प्रोव्हाइड करतो. सर्कलचा फॉर्म्युला आहे आपल्याला, एरिया ऑफ सर्कल. सर्कलचा फॉर्म्युला आपला असा आहे की पाय एरिया इज इक्वल टू पाय इंटू आर स्क्वेअर. आर स्क्वेअरचा मिनिंग असा की आर इंटू आर. ओके, पण इथं आर स्क्वेअर आपण लिहू शकत नाही, दॅट्स वाय वी आर युझिंग आर इंटू आर, मीन्स रेडियस इंटू रेडियस. ओके, असा प्रकारचा आपला फॉर्म्युला आहे. नॉर्मली फॉर्म्युला आपला असा आहे, एरिया ऑफ सर्कल, बट जो व्हेरिएबल असतात ना आपले, त्यांच्यामध्ये बघा इथं स्पेस येतोय, कारण एरिया ऑफ सर्कल हे आपली व्हॅल्यू स्टोअर करतील. ओके, मग इथं आपण स्पेस देऊ शकत नाही. जर तो इन केस तुम्हाला द्यायचाच आहे, तर मग तुम्ही काय करू शकतात की अंडरस्कोर देऊ शकतात, म्हणजे तो एक सिंगल व्हेरिएबल इथं कन्सिडर केला जाईल अशा पद्धतीने. पण ते एक शॉर्ट फॉर्म पण मी सांगतो तुम्हाला, की बघा काय आहे ना, की आतापासून जे पण काही प्रोग्राम्स आपण करणार आहे ना बेसिक, त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म्युलाची खूप गरज पडणार आहे. ओके, फॉर्म्युला. मग त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म्युला बघायचा की फॉर्म्युला नेमका काय आहे. मग बघायचं की एरिया ऑफ सर्कल आहे, तर एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे एरिया ऑफ सर्कल. मी काय करतो की एक सिंगल व्हेरिएबल घेतो, एरिया कॉमन. तर मी क्वेश्चन टाकणार इथं, टायटल एरिया ऑफ सर्कल. ओके, एरिया ऑफ सर्कल. देन इथं मी लिहिणार, जसं की आता बघा युजर इनपुट मला घ्यायचं आहे. ओके, आता मी रेडियस इक्वल टू, मी पूर्ण वर्ड घेतो, रेडियसला मी व्हॅल्यू प्रोव्हाइड करतो 6. ओके, 6.8. देन माझ्याकडे फॉर्म्युला आहे एरिया इज इक्वल टू, पायची व्हॅल्यू सुद्धा आहे माझ्याकडे, पाय इज इक्वल टू 3.14. ही व्हॅल्यू फिक्स असते, ही व्हॅल्यू आपण चेंज करू शकत नाही. देन मी इथं परत फॉर्म्युला वापरेल, एरिया इज इक्वल टू, एरिया घ्यायचं, फक्त एक बेसिक व्हेरिएबल घ्यायचा, तो आपली एरिया ऑफ सर्कल स्टोअर करेल. मग पायची व्हॅल्यू जी आहे 3.14. कम्प्युटरला नाही माहिती पायची व्हॅल्यू काय आहे. ओके, ते गुगलला करशाल तर त्याला माहिती, पण कम्प्युटरमध्ये आपण कोडिंग करतो तिथं नाही माहिती पायची व्हॅल्यू काय आहे. मग आपल्याला मेन्शन करणं गरजेचं आहे. पाय इंटू इथं आपण घेणार रेडियस इंटू रेडियस, असा आपला फॉर्म्युला आहे. ओके, रेडियसची स्पेलिंग बरोबर काय टाकायची, थोडं झूमिंग करून घेतो मी. तर अशा प्रकारचा आपला फॉर्म्युला आहे. तर मग आता एरिया ऑफ सर्कल आपला कॅल्क्युलेट झाला, त्याला जस्ट खाली प्रिंट करणार. प्रिंटमध्ये द एरिया ऑफ सर्कल इज, आणि इथं घेणार मी एरिया, तर याला मी फॉर्मॅटिंग लाईनमध्ये घेणार. ओके, आणि इथं घेणार मी बाहेर एफ. ओके, आता जर मी याला रन करल तर मला बघा आउटपुट भेटला, एरिया ऑफ सर्कल 145. ओके, तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, कॅल्क्युलेशन करू शकतो. फक्त फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. एरिया ऑफ सर्कल, ट्रायंगल, रेक्टँगल. मग तुम्हाला फॉर्म्युला जसं की सर्कलचा, ट्रायंगल, तर सर्कलचा तर आपण बघितलाच. एक बघू आपण स्क्वेअरचा. स्क्वेअरमध्ये पण तुम्हाला एरिया नावाचा व्हेरिएबल घ्यायचा आहे, बट ह्या फाईलमध्ये नका करू, तुम्ही वेगळी फाईल बनवा, एरिया ऑफ SQUARE स्क्वेअर. ओके, सॉरी स्पेलिंग मिस्टेक, SQUARE .py, एरिया ऑफ स्क्वेअर. मग इथं फॉर्म्युला वापरा, एरिया इज इक्वल टू साईड इंटू साईड, अशा पद्धतीने. मग आता काय करणार की काही स्टुडंट्स काय करतात की साईड 2 आहे ना, तर साईड 1 आणि साईड 2 असं करतात. पण तसं करायचं नाही, कारण स्क्वेअरचा मिनिंग काय आहे, स्क्वेअर म्हणजे ऑल साईड्स आर इक्वल, दॅट्स वाय. मग असं हे मिस्टेक्स नाही करायच्या. मग एक सिम्पल काय करणार की एक साईड नावाचा व्हेरिएबल घेणार. आता बघा मी तुम्हाला युजर डिफाईन सांगतो की युजरकडनं व्हॅल्यू कशा पद्धतीने घेतो. आता बघा आपण नॉर्मली काय करतो की साईड इक्वल टू 20 अशा पद्धतीने आपण एक व्हॅल्यू प्रोव्हाइड करतो, पण आता व्हॅल्यू प्रोव्हाइड नाही करायची, आता युजरकडनं व्हॅल्यू घेणार.
त्याकरिता ज्या टाईपची व्हॅल्यू घेतो ना आपण त्याचा डेटा टाईप घ्यायचा, जसं की इंट. आता बघा इंट, फ्लोट, कॅर हे काय आहे, तर बघा इंट म्हणजे काय की ज्याच्यामध्ये आपण नॅचरल नंबर स्टोअर करतो. नॅचरल नंबर म्हणू शकतो किंवा नॉर्मल नंबर्स. ओके, नॉर्मल नंबर्स लाईक 1 2 3 4 असे. ओके, इवन मायनसवाले नंबरसुद्धा मायनस अशा पद्धतीचे, तर याला आपण म्हणतो नॉर्मल नंबर्स. ओके, तर मग हे नंबर जर मला अशा टाईपचा डेटा, मला अशा टाईपच्या डेटावर मला ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तर मी काय यूज करणार, इंट. इन केस तुम्हाला जर पॉईंटवाले डेटा परफॉर्म करायचा आहे अशा पद्धतीचा, ओके, 4.6, तर त्याच तुम्ही यूज करणार फ्लोट डेटा टाईप. ओके, आणि जर तुम्हाला कॅरेक्टर रिलेटेड म्हणजे नेम रिलेटेड जर काही परफॉर्म करायचं आहे, फॉर एक्झाम्पल डबल कोटमध्ये आपण घेतो ॲक्च्युली नेम. फॉर एक्झाम्पल मी अशा पद्धतीने, असं समजा तुम्हाला एक नेम प्रिंट करायचं आहे, तर त्यासाठी फॉर एक्झाम्पल नेम इक्वल टू एक व्हेरिएबल घेतला मी नेम, आणि मग त्याला समजा मला प्रिंट करायचं आहे, तर मी प्रिंट इन ब्रॅकेट असं टाकणार द नेम इज कॉमा नेम. ओके, अशा पद्धतीने बाकीच्यांना मी कमेंट लिहितो, याला मी प्रिंट करणार, तर माझं नेम इज अशा पद्धतीने आउटपुटला प्रिंट होऊन जाईल. पण नेम टाईपचा जर तुम्हाला युजर इनपुट करायचं असेल तर पायथन ही लँग्वेज बाय डिफॉल्ट याला आपण स्ट्रिंग म्हणतो. ओके, याला आपण स्ट्रिंग टाईप म्हणतो, स्ट्रिंग टाईप. जसं इंटिजरमध्ये म्हणतो आपण नॉर्मल नंबरसाठी इंटिजर, पॉईंटवाले नंबरसाठी फ्लोट, दॅट्स. आणि सेम लाईक जर का तुम्हाला लेटर आणि ABCD म्हणजे असं नेम ज्याच्यामध्ये नेम्स वगैरे येतात ते ABCD लेटर्स येतात ते, त्या ठिकाणी तुम्ही यूज करू शकता स्ट्रिंग टाईप. तर स्ट्रिंग टाईपसाठी कोणताही वेगळा स्ट्रिंग लिहिण्याची गरज नाही आहे, बाय डिफॉल्ट पायथन ही लँग्वेज स्ट्रिंग फॉर्मॅटमध्येच असते. ओके, तर मग युजरकडनं व्हॅल्यू कशी घेणार तर ते बघूया. मग युजरकडनं व्हॅल्यू घेण्याकरिता आपण काय करतो, फॉर एक्झाम्पल मला नंबर इनपुट करायचा आहे, तर मी नम घेणार, एक व्हेरिएबल घेतला इक्वल टू नंबरमध्ये मी नॉर्मल नंबर मग इंट घेणार. ओके, इन ब्रॅकेट इनपुट घ्यायचं आहे, तर त्यासाठी एक वर्ड आहे इनपुट, युजरकडनं इनपुट घ्यायचं ना. अशा प्रकारची विंडो ओपन झाली का, एक बघा असा पॉपअप मेसेज होतोय, तर ते क्लोज करण्याकरिता ना इस्केप बटन दाबून द्यायचं, सिम्पल. ओके, इस्केप, आणि याला टर्मिनलला पण क्लोज करू शकतात म्हणजे क्लीन विंडो दिसेल. इनपुट देन अगेन एक ब्रॅकेट सुरू करायचा, डबल कोट, इथं टाईप करणार एंटर द नंबर. ओके, अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने आपण एक नंबर एंटर करू शकतो. फॉर एक्झाम्पल नंबर 1 घेऊ आपण, इथे नंबर 2 घेणार मी, त्याच्यामध्ये मी इंटिजर इनपुट करणार. इनपुट घेणं गरजेचं आहे, इनपुट तर कॉमन आहे प्रत्येकासाठी. इथं म्हणणार मी एंटर द नंबर 2 घेणार मी, इथं 1. ओके, असं. मग आता मी काय करणार, 2 नंबर एंटर करणार आणि त्यांना इथं आउटपुटला, जसं की द मल्टिप्लिकेशन इज, इथं टाकणार मी कॉमा नंबर 1 मल्टिप्लाय बाय नंबर 2. ओके, मल्टिप्लिकेशनसाठी एक्स हा साईन टाकायचा नाही, एक स्टार आहे. ओके, मग आता मी याला रन करणार. बघा इथं माझा जो आउटपुट आहे तो इथं दिसतोय. ओके, इथं मी क्लिक करणार, इथं क्लिक करणार. आधी मला आन्सर नाही भेटलं कारण मी युजरकडनं व्हॅल्यू इनपुट करतो, तर मला डायरेक्ट आन्सर भेटणार नाही. एंटर नंबर 1 असं मी जो मेसेज टाकला होता तो मला इथं प्रिंट झाला. मी एक नंबर एंटर करणार, जसं की 5. एंटर बटन देणार, 6 अगेन एंटर, तर मग 5 × 8 काय भेटलं मला, 40. तर अशा पद्धतीने आपण युजरकडनं व्हॅल्यू इनपुट करू शकतो. एक बेसिक डेटा आपण एंटर करणार, जसं की याचाही तुम्ही स्क्रीनशॉट ते काढू शकता. ओके, जेवढे तुम्ही एरिया ऑफ सर्कल करताय ना तेही तुम्ही युजरकडनं व्हॅल्यू घेण्याचा प्रयत्न करा. बघा पायची व्हॅल्यू युजरकडनं नका घेऊ. पायची व्हॅल्यू युजरकडनं का नाही घ्यायची, कारण पायची व्हॅल्यू फिक्स असते, तो युजर डिसाईड नाही करू शकत. रेडियस डिसाईड करू शकतो. मी बघा रेडियसमध्ये घेतो. पॉईंटमध्ये व्हॅल्यू घ्यायची असेल तर मी फ्लोट घेणार, फ्लोट इन ब्रॅकेट इनपुट अगेन ब्रॅकेट एंटर द नंबर नाही, एंटर द म्हणणार इथं रेडियस, ज्याची गरज पडते ना ते एंटर करणार, इथं एंटर द नंबर नाही म्हणणार. ओके, अशा पद्धतीने लाईन घेतला, रन करेल मी. इथे मला विचारता एंटर द रेडियस 5.4, तर ओके एंटर केला. देन मला काय भेटलं, इथं एरिया पण भेटला. सो अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकतात, काही बेसिक कॅल्क्युलेशन रिलेटेड प्रोग्राम्स करू शकतात. ओके, तर आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये काही बेसिक तुम्हाला क्वेश्चन्स प्रोव्हाइड केलेले आहेत, ते तुम्ही रीड करा. एक PDF आहे, ते PDF डाउनलोड करा. काही क्वेश्चन्स तुम्हाला बघायला भेटतील, ते क्वेश्चन सॉल्व्ह करा. आणि जे क्वेश्चन्स तुम्हाला नाही आले ते फक्त कमेंट करा, ते आपण वाटल्यास नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. ओके, आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे काही
एक्स्ट्रा कॅल्क्युलेशन, एक्स्ट्रा ऑपरेशन्स कसे परफॉर्म करायचे. आणि ह्या पायथन सिरीज जर का तुम्हाला आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण मराठीमध्ये आपण कोडिंग शिकवतोय. आणि जोपर्यंत युट्यूबला तर आजपर्यंत मला तर नाही वाटत की कोणी मराठीमध्ये कोडिंग शिकवलेली असेल. ओके, तर मग सबस्क्राईब करून जा. बाकी ठीक आहे, भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.